जन्मदिन पर पर्यावरण का लिया संकल्प। आयुर्धा सुनील तरोने ने लिया 100 वृक्ष लगाने का प्रण। फिर एक बार महाराष्ट्र केसरी न्यूज में आप सभी का स्वागत है। पर्यावरण संरक्षण के लिए बाल्यावस्था में ही ठोस और प्रेरणादायक निर्णय लेने वाली घटना महाराष्ट्र के गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तहसील में सामने आई है। कुमारी आयुर्धा सुनील तरोने ने अपने 11वें जन्मदिन पर 100 पेड़ लगाने का संकल्प लिया है। खास बात यह है कि ये पेड़ केवल लगाए ही नहीं जाएंगे, बल्कि उन्हें जीवित रखने की भी जिम्मेदारी उसने और उसके पिता ने ली है। 24 जून को नवेगांव बांध स्थित ग्रीन पार्क होटल में आयुर्धा का जन्मदिन सादगीपूर्ण तरीके से मनाया गया। इस मौके पर एक वृक्षारोपण कर उसके संकल्प की शुरुआत की गई। कार्यक्रम में आयुर्धा के पिता सुनील तरोने, माता, दादा दादी, बहन व अन्य परिवारजन उपस्थित थे। वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके, पत्रकार रामदास बोरकर, रुद्र सागर साप्ताहिक के संपादक बबलू मारवाड़े सहित अन्य गणमान्य लोगों ने भी इस उपक्रम में सहभाग लेकर सराहना की। ॲक्च्युली ना माझी मुलगी पर्यावरण प्रेमी आहे, म्हणजे ती स्वतःच पर्यावरणाबद्दल खूप तिला इंटरेस्ट आहे आणि ती मला बोलली की पप्पा मी यावेळेला माझ्या बर्थडेला मी जवळपास 100 झाडं लावण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि तिनं संकल्प घेतला तर पप्पाला तिच्यासोबत वडिलांना तिच्यासोबत राहावंच लागेल। म्हणून मी बेटा म्हणलो ठीक आहे तुझा संकल्प आहे, पण संकल्प फक्त आम्हाला लावायचाच नको, झाडं लावायचे ते झाडं जगवायची आहे। तर मग मी एक संकल्पना केली की बेटा आपण एक काम करूया, आपण नारळाची झाडं लावूया। आपल्याला नारळाच्या झाडांची रिक्वायरमेंट्स पण होती आणि एक टुरिस्ट पॉईंट जसं नळेगाव नॅशनल पार्क एरिया आहे त्या एरियामध्ये एक पॉईंट आहे की त्या पॉईंटला एक बीच सारखं एक पॉईंट डेव्हलप करायचं आहे आणि तिथं नारळाचे झाडं मला तिथं डेव्हलप करायचे होते। तर आमच्या ह्या आयुर्धाच्या बर्थडेच्या निमित्तानं तिथं आम्ही नारळाची झाडं डेव्हलप लावण्याचा संकल्प घेतला आणि 100 झाडं तिच्या बर्थडेच्या दिवशी आज हे 100 झाडं आम्ही लावण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि हे झाडं आम्ही लावणारच नाही, ते टिकवणार आणि ते झाडं खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप पण करणार, ज्यामुळे नळेगावच्या पर्यटनामध्ये भर पडेल। सुनील तरोने ने कहा, अक्सर लोग पेड़ लगाते हैं लेकिन बाद में उनकी देखभाल नहीं करते। आयुर्धा के इस संकल्प में हम केवल वृक्षारोपण ही नहीं करेंगे बल्कि उन्हें जीवित रखने की भी जिम्मेदारी लेंगे। उन्होंने विशेष रूप से नारियल का पेड़ लगाने का संकल्प भी जाहिर किया। सुनील तरोने का नवेगांव बांध क्षेत्र के पर्यटन विकास में भी उल्लेखनीय योगदान रहा है। उनके द्वारा संचालित ग्रीन पार्क होटल ने स्थानीय पर्यटन को नया आयाम दिया है। होटल में भोजन, निवास और बच्चों के लिए खेल की उत्तम व्यवस्था की गई है। इसके अलावा उन्होंने सरकारी नियंत्रण में रहे जर्जर क्षेत्रों को संवार कर पर्यटकों के लिए आकर्षक स्थल में परिवर्तित किया है। नवेगाव बांध पर्यटन संकुल जे आहे नॅशनल पार्कचा, हा संकुल परिसरच निसर्गाने पूर्ण भरून दिलेला आहे। भरभरून त्या ठिकाणी नैसर्गिक ब्युटी आहे, खूप असं सुंदर परिसर आहे। याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी ज्या काही गरजा आहेत त्या गरजा हळूहळू पूर्ण होत आहेत। त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नवेगाव बांध फाउंडेशनचा सचिव म्हणून वेळोवेळी जी गरज लागेल ती आम्ही पुरवणार आहे आणि भविष्यात नवेगाव बांध पर्यटन संकुल हे खूप चांगलं असं फुलावं, चांगलं पर्यटन वाढावं, पर्यटकांना पाहिजेत त्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, त्यांना अपेक्षित असलेलं पर्यटन या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याकरिता सुनील भाऊ तरोने असतील, वन्यजीव विभागाचे काही कर्मचारी असतील, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्वांकडून वेळोवेळी मदत मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्यातून आज नवेगाव बांध पर्यटन संकुलाचं वैभव फुललेलं आहे। भविष्यात नवेगाव बांध जलाशय जे 3000 एकरावर आहे त्या ठिकाणी पण नौका विहार सुरू होणार आहे आणि याचा मनमुराद असा पर्यटनाचा आनंद पर्यटकांना भविष्यात घेता येणार आहे। इस संकल्प के पीछे पत्रकार रामदास बोरकर व विजय डोए का मार्गदर्शन और सक्रिय सहयोग है। इस 100 वृक्षों की योजना को सामाजिक आंदोलन का रूप देने का संकल्प उन्होंने मीडिया से बातचीत में व्यक्त किया। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहे महाराष्ट्र केसरी न्यूज।